चला पहिले षटक प्रगती होतात. पहिला गोलंदाज, पहिला मीडियम पेसर साई शाहिद का. हो यस, अप्रतिम फटका, जबरदस्त टायमिंग. हरीश केने बॅकवर्डला गेला, पंच केला, जबरदस्त टायमिंग, ग्लोरियस स्ट्रोक, जबरदस्त सुरुवात, धुंद फुंद बेधुंद सुरुवात. संघाची धाव संख्या बिनबद 4 वर 4 कोणाल. यस, अतिशय चांगलं सॉन्ग या ठिकाणी. ट्रॉफी देरिक जबरदस्त या ठिकाणी. आणि हा लॉट केला हरीश केने यांचा. फटका फसला या ठिकाणी मिडॉनला. सॉफ्ट डिसमिसल आणि पहिला धक्का डीजे. आले, पेशंट गेले, बाजीराव आले, अकबर गेले, बाबर आले, दाढीवाले गेले, बिन दाढीवाले आले. म्हणजे फडणवीस आले बाबा आणि शिंदे साहेब गेले. बरोबर की नाही. योगेश म्हात्रे वंडांचा प्लेयर. धाव संख्या पहिला गडी गाड्याची 1/4 वर 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिली विकेट योगेश पाटील खंबालपाडा. 1/4 सोनारपाडा. इकडे घ्या, पेन घेते साला. खिशात 20,000चा मोबाईल पण 2 रुपयाचा पेन नाही मिळणार. ही वस्तुस्थिती आहे, हे वास्तव आहे, हे कटू सत्य आहे. आणि पहिला दुसरा वंडांचा फलंदाज योगेश बॉलिंग मार्ग तयार या ठिकाणी. पहिले षटक प्रगती पथावर. धाव संख्या 1/4 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. निलेश म्हात्रे नॉन स्ट्रायकरला बघूया. अतिशय चांगली टक्कर या ठिकाणी भांडूप विरुद्ध डोंबिवली. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग या ठिकाणी. ओ व्हॉट अ ग्रेट कॅच. मिडॉकला बघूया. पंचांचा निर्णय अंतिम राहील प्लेस आणि इट्स गॉन. इज अन हॅट्रिक बघूया. आणि हा दुसरा ब्रेक टू डीजे. यस, सायलेंट ठाकरे बघूया. या ठिकाणी जे बैठकीला देखील जातात आणि आयोजन म्हणजे बघूया बैठकी देखील या ठिकाणी. म्हणजे क्रिकेटचं एवढं आहे. अच्छा, प्रेरम साईनाथ ठाकरे ही कोणाची? अच्छा, जे आयोजक आहे. अरे काय दुसरी लग्नाची पत्रिका आमच्या समोर आणताय. त्याला लग्न कोणतं ना पत्रिका कोणती? काय झाट वाजणार. तर बॉलिंग मार्क तयार. तोडांचा फलंदाज या ठिकाणी. नवीन फलंदाज न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट. संघाची धाव संख्या 2/4 अशी. खराब स्थितीत डोलायमान सुरुवात, विकृत विक्षिप्त तरेवाईक चित्र विचित्र केवळणी सुरुवात. नवीन तोडांचा फलंदाज मिस्टर वैके. पहिलं षटक प्रगती पदार. बॉलिंग मार्क तयार. एक बॅकवर्ड बॉल, एक शॉट एक्स्ट्रा कव्हर. बॅकवर्ड गेली आणि हा पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. आणि हे म्हणते दुसरे हॅट्रिक. जबरदस्त मारा, अप्रतिम मारा, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. धक्का क्रमांक 3 अशी वाताहत, दमछाक, पीछे हट, शरणागती माघार. अतिशय वाईट स्थिती, अतिशय कमी धाव संख्या, जुजबी वाजवी मामूली किफायती धाव संख्या. धाव संख्या 4 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. डीजे बघूया. काय शरीरयष्टी बघा बघूया. नाही तर यंग वाले सकाळी जाणार जिम मध्ये, 1.5 तास व्यायाम करणार. हा पट्टा ताण, तो पट्टा ताण. संध्याकाळी घर जाऊन बर्गर खाणार, पिझ्झा खाणार, झटपोट कमी होणार. नवीन फलंदाज 3 डाऊन. कोण? अमित
अतिशय खराब स्थिती, दयनीय अवस्था, उडाले तारांबल, हबेल अंडी, घाबरगुंडी, घसरगुंडी, फटाफटी तीर, एवढी किल्ली टर, भंबेरी बोजवारा, 3 बाद 4 अशी नामुष्कीची स्थिती. हो फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट. संघाला तारक की मारक, साधक की बाधक, अनुकूल की प्रतिकूल उत्तर मिळेल. घोडा मैदान धावेल दरम्यान गोलंदाजी, अतिशय भेदक मारा, दहाक मारा, जालिम जलाल, विषारी मारा, विखारी मारा. षटक क्रमांक पहिलं प्रगती होणार. 5 षटकांचा सामना असेल. तर याच्यानंतर आमचे नगरचा संघ राहुरी. हो यस, आउटसाइड द स्टंप पुन्हा एकदा स्टेअर करायचा, लेटकट केला 4 धावांसाठी. पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग, आउटसाइड द स्टंप लेटकट केला चेंडूला. 4 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या 3 बाद 8 वर. 8 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनही बॉल बाकी त्या ठिकाणी. पहिलं षटक प्रगतीबद्दल, लास्ट डिलिव्हरी, शेवटचा चेंडू. 1 बॉल टू गो इन दी फर्स्ट ओव्हर. राईट आर्म ऑन द विकेट, पुन्हा ऑन साइडला जबरदस्त टायमिंग, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होईल. मिळेल फक्त मिळतील 2 धावा. चांगलं रनिंग मध्ये आणि फलंदाज या ठिकाणी जोरदार अपेल. यस, रेफर टू टेक्नॉलॉजी टीम. आउट. तर मग अंपायर कशाला मार खातील? इथं थर्ड अंपायर आहे ना. सारखे सारखे थर्ड अंपायर देऊ नका. मग त्याने का तिथे उपटायला ठेवलंय. उपटायला म्हणजे गवत नाही. पुढचं ऐकून घ्या. चला रिव्ह्यू घ्या, थर्ड अंपायर घ्या, DRS घ्या. म्हणून थर्ड अंपायर ठेवायचं, सरळ कॉम्पिटिशन अंपायर ठेवायचे. म्हणजे काय, भांडण तरी दांडके करायला पाहिजे ना. यातही आय डोके तर केली, सांगा मला. टाइमपास आहे. बघा, मागून बघा, पुढून बघा, पण नीट बघा. आत गेलाय का बघा जरा. आत म्हणजे बॅट आत गेली का बघा जरा. ही मराठी भाषा आहे ना. यस, बॅट्समॅन इज गॉन. अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी. आणि फलंदाज 4th विकेट, बॅक टू द डगआउट. 4थ्या विकेटचा बदन, 4था गडी गारद. 4 बाद 8 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. पहिल्या षटकात धावा मोजल्या आणि षटकामध्ये डबल बली गेले. 4 विकेट गेले भुया आणि पहिले हॅट्रिक. आणि वंडाज नवीन फलंदाज, मिडल ऑर्डर मधल्या फलीतील फलंदाज. दादा नाव काय रे बाबा? अरविंद. अरविंद काय केजरीवाल का काय? नाही, साध्या नाव द्या. नवरदेव योगेश मसंडे या वर्षी. योगेश मसंडे, गुरुनाथदादा बनकर, त्याच्यानंतर भूषणदादा बनकर. तर यांना विनंती अशी, कृपया या चौघांना जरा विनंती, कृपया स्थानावर स्टेजवर प्लीज. या स्टेजवर या, घाबरू नका. काही पैसे बी द्यायची गरज नाही. काही नाही वाटतं हातात खिशात हात घालावं लागतं काय. दिले अच्छा ओके. ना काही लोक घाबरतात, नाव घेतलं म्हणजे काय ते 500-1000 रुपये द्यायला पाहिजे का नको? आता लग्नाला घेण्यात आहेर नको. चला, षटक क्रमांक दुसरा प्रगती बदल. बॉलिंग मार्क तयार. हॅलो नागेश शेट्टी. तर भावी नवरदेव.
आणि हा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग, चेंडू जाईल या ठिकाणी बाहेरून पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी, डॉट बॉल. येस, हाय टेन न बघूया या ठिकाणी. रेफर टू टेक्नॉलॉजी टीम या ठिकाणी. ते अंपायरने घेतलं ना. येस, फलंदाजी करणाऱ्या संघाने घेतलं रिव्ह्यू या ठिकाणी. बघूया जरा एक मिनिट. फेअर डिलिव्हरी, अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी. फेटाळला बघूया या ठिकाणी. जो टेक्नॉलॉजी टीमला जी तंत्रज्ञान बघूया त्यांनी हा फटावून लावला बघूया. नकार दिला या ठिकाणी आणि फेअर डिलिव्हरी म्हणजे डॉट बॉल. निर्धाव चेंडू, संघाची धाव संख्या 24 वर. 4/24. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार शाहिद खान. संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगती बोधार. पुढचा चेंडू तयार. यस, वन बाउन्स आणि हा पुन्हा एकदा खोदून काढल्या ठिकाणी मिडविकेटला चेंडू जाईल. दरम्यान 2 धावेचा बेनिफिट. धाव संख्या त्यांनी 26. अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल. देमाय धरणी टाय रन उठवावं लागेल. कारण धावांची फार गरज आहे, नितांत गरज. मगाशी 78 धावा देखील चेस होता होता वाचल्या. शेवटच्या चेंडूमध्ये सामना गेला होता, परंतु या ठिकाणी मॅच वेगळी होती, वेळ वेगळी होती. आणि हा पुन्हा या ठिकाणी चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, ऍक्टर खण्याचा प्रयत्न. चेंडू आणि चेंडू फलेमध्ये कुठल्या प्रकारचं मेतकुत म्हणजे डॉट बॉल. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम शाहिद खान इन दी थर्ड ओव्हर. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. आणि हा यस, पुन्हा एकदा पुल केला. चेंडू हवेमध्ये असेल, मिड विकेटला ड्रॉप झाला या ठिकाणी. मिळतील 2 धावा. संघाची धाव संख्या 28. योगेश शेठ बनकरी यांचे सुपुत्र श्लोक शेठ बनकरी यांचा आज वाढदिवस असल्यामुळं त्यांना कमिटीमधून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जीवित शरद शतम या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं बक्षीस 1 लाख रुपये. क्या बात आहे, धन्यवाद. या ठिकाणी अजून काय पाहिजे तुम्हाला? अजून अपेक्षा आहे? पण त्यांच्या पिंडाला झोंबले असल्याला काय करणार? तर श्लोक यांचा वाढदिवस आहे, बघूया. आणि पहिल्या क्रमांकावर पुरस्कृत करणारे श्लोक योगेश बनकरी. अतिशय उदंड आयुष्य लाभो, आयुष्यामध्ये बरीच प्रगती उत्तरोत्तर करो, हेच आई जगदंबेदल प्रार्थना करतो. 3 षटकानंतर धाव संख्या झाली या ठिकाणी 28. 28 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 12 चेंडू बाकी आहेत. हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हर बघूया. षटकामध्ये तुम्हाला तोडफोड फलंदाजी करावे लागेल, षटकार चौका खेचावे लागतील, अन्यथा कारण कमी कुठलंही टार्गेट या मैदानावर शेप नाही. विजयाची हमी, विजयाची गॅरंटी तुम्हाला देऊ शकत नाही. बघूया या ठिकाणी कांबाकर चषक 2024 हे अतिशय दमदार आयोजन योगेश मसोंडे यांचा. अरे ये नको रे, नको रे.
द टायमिंग ग्लोरियस स्ट्रोक 4 रन जबरदस्त टायमिंग आपलातून फटका बघूया समय सूचक समयबद्ध फटका 4 धावांनी संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 32 32 अश्विनी दारे जर 12 जर आल्या तर नक्कीच प्रतिषटका मग 60-70 धावा असल्या तरी बघूया कारण डोंबिवली संघ हा एक बलाढ्य संघ अतिशय निष्णात संघ या ठिकाणी निलेश म्हात्रे यांचं दमदार नेतृत्व आणि हा हुक केला शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा चेंडू जाईल या ठिकाणी सीमा रेषेबाहेर आणखीन एक चौकार बघूया शॉर्ट पिच चेंडू अकुट डब्याचा त्या चेंडूला हुक केला लॉंगले गाडी टिप पाहिली गॅजमधून गॅप साधली 4 धावांनी संघाचा टोटल स्कोर झाला 36 तुम्हाला जर लग्न बिग्न करायचं असेल तुम्हाला एक सोपा उपाय सांगतो तुम्हाला नाक्यावर जायचं जे नाके असतात ना लेबर लोक उभे असतात बघा कसे तिथं बघा ते गळ्यात एक टिकीट टांगतात मी प्लंबर आहे तर 12 चेंडू बाकी 12 बॉल्स टू गो नवीन गोलंदाज धावसंख्या झाली या ठिकाणी चौथं षटक प्रगती पदार्थ धावसंख्या या ठिकाणी 36 for the loss of 4 wicket 4 बाद 36 10 क्रिकेट लाईव्ह बऱ्याच दिवसाने 10 क्रिकेट आणि हा पुन्हा एकदा चांगला टायमिंग अप्रतिम फटका स्ट्रेट ड्राइव्ह कारण 10 किकचा मार्केट संपवला शेवंटीनी का बऱ्याच ठिकाणी जे स्पर्धा कव्हर करतात बघूया बरोबर की नाही तुमच्याकडे अरे गावाला ना ठेवा बाहेर ते कशाला आणते मला समजत नाही नाही जुने संबंध तेच जपायचे असतात काय पण लोकांना नवीन माल आवडतं जुना माल लोक म्हणतो बरोबर की नाही तेच नाही आम्ही क्लिअर बोलतो आम्ही स्पष्ट बोलतो आम्ही स्पष्ट बोलणार आम्ही वाईट पण होतो कोणाशी आम्ही काही विचार नाही करत हो या सेक्टर पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी भेदक मारा भेदक चेंड आउटसाइड द स्टंप डॉट डिलिव्हरी संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी झालाय 37 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट 4 बाद 37 थोडस आक्रमण करावे लागेल या ठिकाणी घेर बदलावा लागेल षटकार चौकार आणि हा पुन्हा एकदा खोदून काढला पुन्हा एकदा चांगला टायमिंग बघूया जबरदस्त ऑन साइड लागूया लॉंगरला मिळेल फक्त 100 संघाची धाव संख्या 38 38 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट 4 बाद 38 याच दरम्यान पुरस्कर्त्यांच्या यादीमध्ये अगदी अग्रगण्य नाव आणि हाक तुमची मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे अरुण वसंत सुरोशी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते उद्योजक आहेत समाजसेवक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला तृतीय क्रमांकाचं कॅश प्राइज लाभले अरुण दादांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सकाळच्या सत्रामध्ये आणि फलंदाज भारी असतो तो महिमाय चला नवीन फलंदाज या ठिकाणी बाला नक्की 40 होता नाही रे ना पाठीमागून वाटत नाही म्हणून येस बाळा नाही कमर कशी लवचिक आहे म्हणून विचारलं 38 बॉलर्स नाही मिस्टर सचिन सावंत ते कोकणचा हापूस असो तेवगा
हो पहिला चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड द बघूया. दॅट शुड बी वाईट. अवांतर धाव संख्येत भर बघूया. संघाचा टोटल स्कोर झाला 39 कनेक्ट केल्याने भांडूप संघाचा हा अतिशय जबरदस्त मारा, व्यावहारिक मारा, पॉझिटिव्ह बॉलिंग अटॅक सचिन सावंत या. आणि हा यस पुन्हा एकदा दमदार टायमिंग. ओ ग्लोरियस स्ट्रोक चार्मिंग अट्रॅक्टिव्ह डिलीश स्टेक फ्रॉम निलेश म्हात्रे. 4 धावांनी संघाचा टोटल स्कोर झाला आहे 43. सचिन सावंत अजूनही 5 बॉल बाकी आहेत. 5 चेंडूमध्ये जर 20 धावा आल्या तर नक्कीच रिची, जितू, निलेश 11 डोंबिवली संघ कमबॅक करेल या ठिकाणी. निलेश म्हात्रे यस पुन्हा एकदा समय सुद्धा बघा. चेंडू हलूच पुष्कळ टॅप करायचा. चेंडू मिडवे केला. पुन्हा एकदा चांगला फिल्डिंग दरम्यान 2 धावेचा बेनिफिट या ठिकाणी. चांगलं रनिंग मिळेल. यस क्या बात आहे निलेश म्हात्रे, अतिशय प्रॉपर. धाव संख्या झाली या ठिकाणी 45. ओनली 5 रिक्वायर्ड फॉर 50. निलेश म्हात्रे यांची दमदार खेळंदाजी जबरदस्त या ठिकाणी. नेटाने धैर्याने एक चिकाटी फलंदाज, जिगरबाज फलंदाज, अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलला. आणि हा जोरकस महाराज आहे पण तो बॅटच्या रडार मध्ये चेंडू डॉट डिलिव्हरी. चेंडू निघून गेलाय बघूया. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. इज बॅटिंग ऑन 12. ओ येस पुन्हा एकदा ऑन साइड लाईन. अशा प्रकारे निलेश म्हात्रे बॅक टू द डग आउट. 12 धावेवर वैयक्तिक खेळी संपुष्टात. सो मच. याच दरम्यान या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक सौजन्य झालेलं आहे. उद्योजक, समाजसेवक, हाय क्वालिटी शिक्षण ज्यांनी घेतले आणि उच्च शक्तीत व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे अरुण वसंत शिरोसे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम आहे दादा सकाळच्या सत्रामध्ये. उघड्या हातांनी मदत करणारे आमचे अरुण वसंत शिरोसे साहेब, त्यांचं पण करूया या स्पर्धेच्या वतीने, कांबाकर चषकाच्या वतीने आणि ग्रामस्थ मंडळ कांबाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. राहिले फक्त बॉल 2 बॉल. धाव संख्या 45. 2 बॉल्स टू फ्रॉम सचिन सावंत. आणि हा पुन्हा चांगला स्टेप आउट झाला. बघा जबरदस्त टायमिंग चेंडू जाईल या ठिकाणी. चांगलं टायमिंग लॉंग स्टॉपला चेंडू झाला. फक्त मिळेल फक्त एकदा 121 मिनिट. सांगायचा टोटल 46. राहिला शेवटचा अंतिम आख्याचा निर्वाणीचा फायनल डोस. सचिन सावंत यांच्या पठाडीमध्ये शेवटचा अंतिम षटक बघूया. अतिशय चांगली गोलंदाजी, प्रभावी मारा केला कनकरे भांडुमाने या ठिकाणी. डोंबिवली संघाला कमीत कमी धावामध्ये रोखले. शेवटी क्रिकेट आहे बघूया. डोंबिवली संघा देखील बलाढ्य आहे. बॉलिंग अटॅक देखील त्यांच्याकडे चांगला आहे बघूया. मजबूत मारा त्यांच्याकडे आहे. दर्जेदार गोलंदाजीचा भरणा असलेला एक संतुलित समतोल संघ म्हणजे रिची, जितू, निलेश 11 डोंबिवली. निलेश म्हात्रे यांचं दमदार या ठिकाणी नेतृत्व. त्याच्या लास्ट डिलिव्हरी फ्रॉम सचिन सावंत. चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती करतो प्लीज, कारण आपल्याकडे अजून मोठे तब्बल 7 सामने बाकी आहेत. याच्यानंतर येस अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा या ठिकाणी. कोटा संपलाय. टोटल स्कोर झाले या ठिकाणी 47, 46 आणि 47 धावांचा टार्गेट. या धावा कशाचे सोडतील या नवीन समालोचक. या आम्ही उत्तर चढतोय कोण नाही म्हणजे माईकचा धाबा कोण घेतोय. येस प्रसन्न चव्हाण एक तंत्रशुद्ध समालोचक बघूया. अतिशय चांगली स्पर्धा. अजूनही Happy birthday to you.
Happy birthday, dear Shloku. Happy birthday to you. Ha. Kar. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Shloku. Happy birthday to you. मुख्य व्यासपीठावरती पाहू शकतो मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. उघड्या हाताने मदत करणारे व्यक्तिमत्व फार कमी असतात, मात्र कांबाकरांचं मी विशेष कौतुक करेल. ज्याप्रमाणे ते मदतीचा हात पुढे करतात तर वाखाणण्याजोग आहे. प्रत्येकाच्या सुखामध्ये प्रत्येकाच्या दुःखामध्ये अगदी यशस्वीपणे मी म्हणेल मिळून मिसळून राहणारे आमचे कांबाकर आणि त्यांचं सहर्ष स्वागत. व्यासपीठावरती आपण पाहू शकतो अरुणजी वसंत सुरोशे जे लेजंड क्रिकेटर आहेत आणि ज्यावेळेस कांब्याची टीम बनली होती त्या टीमचे पहिले खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. तसेच गायकर सरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. तसेच बनकरी सर त्यांची देखील उपस्थिती आहे, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. तसेच व्यासपीठावरती दीपक शेठ म्हारसे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. बघा, एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. आयवाय झेलसाठी आमचे जे दर्शक मायबाप आहेत त्यांना 100 रुपयाचं कॅश प्राइज आणि आमचे जे व्हॉलेंटियर्स आहेत चलो शिर्डी कांबाची आमची छोटी टीम त्या खेळाडूने जर पकडलं तर 500 रुपयाचं त्यांना आयवाय झेलसाठी कॅश प्राइज. मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. एकीकडे संघ रिची जितू निलेश डोंबिवली आणि दुसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळेल कनक 11 भांडूप. बनल्यात 46-47 धावांची आवश्यकता आणि 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं दोन्ही टीम्सचे बंधनकारक असेल याची दोन्ही संघांनी नोंद करून घ्यायची आहे. विनंती असेल ती म्हणजेच भूषण शेठ बनकरी साहेबांना, आपण कुठेही जायचं नाहीये. भूषण शेठ बनकरी साहेबांना नम्रतेची विनंती असेल, आपण कुठे जाऊ नका. दादांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. आणि HNH उल्हासनगर संघाला नम्रतेची विनंती असेल, आपण मॅच साठी रेडी राहायचंय. कनक 11 भांडूप विपक्ष सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच टीम रिची जितू निलेश 11 प्रतिष्ठान डोंबिवली या संघाच्या मध्ये. फिल्डिंग सेट करून घ्यायची नम्रतेची विनंती. आपण मुख्य मंचावरती शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. संदीपजी गायकर यांच्या शुभ हस्ते आपण गुरुनाथ शेठ बनकरी साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. गुरुनाथ शेठ बनकरी साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. या मुख्य व्यासपीठावरती विनंती असेल ती म्हणजेच गुरुनाथ शेठ बनकरी साहेबांना आपण आपला मुख्य मंचावरती शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. व्यासपीठावरती अनेक मान्यवरांची मांदिळी आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच सर्व मान्यवरांचा आपण यथोचित मान आणि शुभ सन्मान करणार आहोत. श्रेयस इंदुलकर वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर आणि ISPL मध्ये माझी मुंबईमध्ये खेळलेला आयकॉन खेळाडू श्रेयस इंदुलकर आपल्याला पाहायला मिळेल. ॲज अ आयकॉन सातत्याने या खेळाडूची वर्णी लागते मोठ्या मोठ्या संघांमध्ये. असा श्रेयस इंदुलकर आपल्याला पाहायला मिळतोय. अभिषेक बच्चन यांचा संघ माझी मुंबई जो रनरअप होता ISPL नंबर 1 चा आणि त्या टीम मध्ये खेळणारा श्रेयस इंदुलकर इन ऍक्शन मध्ये. आपण संदीपजी गायकर यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण गुरुनाथ शेठ बनकरी यांचा शुभ सन्मान करणार आहोत. गुरुनाथ शेठ बनकरी साहेबांचा आपण शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. तसेच
अरुण वसंत सुरोसे साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. दीपक दादा मारसे साहेबांच्या शुभ हस्ते आपण अरुण वसंत सिरोसे साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. लेजंड खेळाडू आहेत, सातत्याने त्यांच्या माध्यमातून क्रिकेट खेळलं गेलं. 40+ मध्ये आहेत ते, मात्र ज्यावेळेस पहिल्यांदा कांब्याची टीम बनली होती त्या टीम मध्ये एक प्रमुख घटक आणि पहिले प्लेअर म्हणून त्यांची ओळख आहे असे अरुण वसंत शिरोसे सरांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. पेशाने सिव्हिल इंजिनियर आहेत, उच्च शिक्षित आहेत, क्रिकेटचं देखील भरपूर सारं नॉलेज आहे. शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही गोष्टींमध्ये पारंगत असणारे व्यक्तिमत्व आणि आपण त्यांचं शुभ सन्मान करणार आहोत. दीपक जेठ मारसे साहेबांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करतोय अरुण वसंत शिरोसे साहेबांचं. मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत, जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते दोन बलाढ्य संघांमध्ये. एकीकडे संघ कनक 11 भांडूप तर दुसरीकडे संघ रिची जितू निलेश 11 डोंबिवली असे दोन मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तुर्तास आपण मॅचच्या दिशेला वळूया. आधी सर वेलकम, सहर्ष पुन्हा एकदा स्वागत आहे सर्व क्रीडा रसिक राज्याचं मायबाप प्रेक्षकांचं. दिवस क्रमांक शेवटचा, आजचा शेवटचा दिवस आहे आणि याच्या शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर सारे संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. जवळपास 8 नामांकित 40+ चे संघ इन ऍक्शन मध्ये, 8 तालुके इन ऍक्शन मध्ये असतील. यावेळेस लाईन बावी लागेल, लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल, अवांतरची धाव धावफलकावरती आहे. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला 3 आकड्यावरती पाहायला मिळेल. 47-47 धावांचं टार्गेट जरूर आहे आणि म्हटलं जातं की या मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल तर विकेट टेकिंग गोलंदाजी करणं फार महत्वाचं राहील. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला चेंडू नक्की आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती एका धावेने पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. 4 रन्स ऑन द बोर्ड, 4 धावाच्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन आहेत, स्ट्रायकिंग एंड वरती श्रेयस, स्ट्रायकिंग एंड वरती सचिन आपल्याला पाहायला मिळतात. आता शफल थोडे पाहायला मिळतील. आता सिंगल काढली आणि आता सचिन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंड वरती श्रेयस, गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सचिन. त्यावेळेस कवच्या दिशेला जबरदस्त प्रहार पाहायला मिळतो. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर सिंगल कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती. धावसंख्या धावफलकावरती 6 या आकड्यावरती. कमबॅक करावं लागेल जर या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करायचा असेल तर, कारण कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 30 चेंडू 47 धावा अजून मॅच हातात आहे. जर विकेट टेकिंग गोलंदाजी झाली तर कमबॅक होऊ शकेल. कट केलाय जबरदस्त प्रहार. व्हीव्हीएस लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल मध्ये बॉलला पाठवून दिले पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज सचिनच्या बॅट मधून तडाखा, बॉल सीमा पार, चौकार. चौकाराच्या साथीने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू झाले 4, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्लोवर वन, पुन्हा एकदा तसाच फटका. बॉलला पाठवून दिलाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिनचा धडाका, सेकंड इन अ रो, दुसरा खणखणीत प्रहार, बॉल सीमा पार, चौकार. चौकार पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे बॅटिंग आपण पाहावी तर क्लासिकल स्ट्रोक, तंत्रशुद्ध फटकेबाजीचा मुजाहिरा मैदानावरती सचिन यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कोरडप्याचा बॉल, फटका लाजवाब आहे, मात्र डीप मध्ये फिल्डर कॅच झाली कंप्लीट. लॉंग ऑफ मध्ये डीपला गेलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. सचिनची खेळी होत असताना समाप्त. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती असेल 14. आपण मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. आदरणीय विशाल शेठ सुरोशे साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. भागेश सुरोशे यांच्या शुभ हस्ते आपण विशाल शेठ सुरोशे यांचा शुभ सन्मान करणार आहोत. तसेच योगेश शेठ पवार
साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत। आज नाश्त्याची सोय ज्यांच्या माध्यमातून लाभली आणि या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय असे आमचे योगेश शेठ पवार साहेब, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि त्यांचं देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत। आदेश शेठ पावशे, आदेश शेठ पावशे साहेबांच्या शुभ हस्ते आपण योगेश शेठ पवार साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत। विशाल यांचा विचार केला तर प्रशासकीय अधिकारी आहेत, ग्रामपंचायत कामामध्ये प्रशासकीय अधिकारी आहेत। विशाल दादा आपलं वेलकम। योगेश शेठ पवार यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत। योगेश शेठ पवार यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत। बघा मी कौतुक करेल, 4 दिवस आपण सन्मान करत होतो, मात्र हातामध्ये विठ्ठल रुक्माईची प्रतिमा येणार आहे म्हणून तर काय चप्पल बाजूला काढून ठेवली। ही संस्कृती आहे आणि म्हणून कौतुक करू। मसुंडे यांचा शुभ सन्मान करणार आहोत। योगेश शेठ मसुंडे या आपण आपला शुभ सन्मान करण्यात येईल। राजविषय यांच्या शुभ हस्ते आपण योगेश शेठ मसुंडे यांचा शुभ सन्मान करणार आहोत। योगेश शेठ वेळ कमी आहे, योगेश शेठ मसुंडे तुम्हालाच वेळ कमी आहे, आम्ही पूर्ण दिवस इथे आहोत। पुण्यावरून आज महत्वाचं काम आहे, आज महत्वाची मीटिंग आहे, ती अटेंड त्यांना करायची आहे। मीटिंग सक्सेसफुल झाली तर मात्र आयोजन कमिटीला पार्टी असणार आहे, नो डाऊट ॲट ऑल, शक्यता कमी आहे। दोघांचा विचार केला तर ज्याप्रमाणे बैलांना आपण तयार करतो शर्यतीसाठी, त्याप्रमाणे आमचे दादा तयार होत आहेत पुढच्या आयुष्यासाठी। त्यांना देखील देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। वॉट कॅच, ऐवजेल 500 रुपयाचं कॅश प्राइज, ये बाळा। तुर्तास मैदानाच्या दिशेला आपण वळणार आहोत। 28 जबा धावफलकावरती होत्या, मात्र त्यानंतर जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय। बॉल सीमा पलीकडे आलेला हा दमदार चौकार। ऋषी यांच्या शुभ हस्ते आपण कॅश प्राइज देणार आहोत विद्यार्थ्यांना।
डेड बॉल असेल. सुस्वागतम, शुभ स्वागतम, सस्नेह स्वागतम. याच दरम्यान कार्यकुशल कार्यसम्राट माजी सरपंच साहेब आदरणीय मंगेश शेठ बनकरी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. तसेच त्यांचे चिरंजीव अमन शेठ बनकरी साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. यावेळेस डॉट बॉलची होत असताना समाप्ती. एंड ऑफ सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 34 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 34 रन्स ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावरती आहेत. विशाल शेठ पवार यांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. तीन षटकार, एक डबल आणि 2 डॉट. पहिला षटकार, त्यानंतर डबल, त्यानंतर डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट. ओव्हर समाप्त झाली आहे नंबर दुसरी. थर्टी 34 धावा धावफलकावरती असतील. आणि अजून देखील विजयासाठी आपल्याला समीकरण पाहायला मिळेल. 13 धावांची गरज. 3 षटकार आणि 13 धावा असं समीकरण पाहायला मिळेल. बघा, खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंनी बसायचं ही नम्रतेची विनंती असेल. खेळाडू कक्षामध्ये खेळाडू बसतील, बाहेर निघायचं नाहीये ही नम्रतेची विनंती राहील. 3 षटकांमध्ये 13 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. सचिन जे आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले 14 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये निलेश म्हात्रे ज्यांनी 20 धावा खर्च केल्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये आता अरविंद पाहायला मिळतात. खोलडाप्याचा बॉल जरूर होता. लाऊड अपील पंचांकडे केली जाते. मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 34 या आकड्यावरती. 34 ऑन द बोर्ड. अजून देखील जर पाहायला गेलं तर 17 बॉल विजयासाठी 13 धावांची गरज. HNH 11 उल्हासनगर संघ मॅच साठी रेडी राहायचंय. यावेळेस जबरदस्त झेल पाहायला मिळते. यशांच्या मागे जबरदस्त झेल पकडत असताना आपल्याला पाहायला मिळाले फिल्डर अजित दादा ज्यांनी जबरदस्त कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे टायपिंग एफर्ट पाहायला मिळालं नरेश यांच्या माध्यमातून. अरविंदने ते कमबॅक करून दिले. मात्र दिल्ली अभी बहुत दूर आहे. लेस दॅन रन बॉल इक्वेशन पाहायला मिळेल. 16 चेंडू आणि विजयासाठी 13 धाब्यांची आवश्यकता असेल. यावेळेस 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या 36 या आकड्यावरती. 36 रन्स ऑन द बोर्ड. रन्स ऑन द बोर्ड. 36 धावा धावफलकावरती आहे. यावेळेस त्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र लॉंग ऑन मध्ये झालेली मिस्टेक आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या एका धावेने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 37 या आकड्यावरती. या षटकाचं जर विवरण पाहिलं तर या षटकामध्ये जर पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर डबल, त्यानंतर आलेली सिंगल
आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले, 3 धाबा खर्च झालेले आहेत आणि एक महत्वाची विकेट पाहायला मिळते, त्यामुळे नक्कीच 37. अजून देखील 10 धाब्यांची गरज आहे. उर्वरित चेंडू असतील 14 चेंडू आणि 10 धाबा असं समीकरण पाहायला मिळते. फटका लाजवाब अनिकेत यांच्या बॅट मधून आपलं पाहायला मिळत आहेत. श्रेयस यांच्या बॅट मधून बॉल सीमा पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत हा दमदार स्लॉक केला गेला होता आणि स्लॉक करत असताना जबरदस्त प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. मागचा पाय बेंड केला, पुढच्या पायावरती वेट ट्रान्सफर केलं, क्रॉस बॅटेड स्ट्रोक आणि मिड विकेटला क्लिअर करत हा षटकार आलेला आहे. फक्त 4 धाब्यांची आवश्यकता, 13 बॉल विजयासाठी 4 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस पंचांकडे अपील देखील करण्यात आली. एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धाबा देखील सहज रीतीने होत असताना कंप्लीट, 2 धाबा कंप्लीट आहेत आणि लेगपासच्या 2 धाबा 8 टीमच्या टोटल मध्ये. आता देखील विजयासाठी 2 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाच्या समीप असताना हा संघ पाहायला मिळतोय. टीम कनक 11 भांडूप इंडिव्हिज्युअल जर विचार केला तर 33 वरती श्रेयस इंदुलकर खेळत आहेत आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 45 पाहायला मिळेल. अजून देखील जर पाहायला गेलं तर 2 षटका आणि 2 धाब्यांची आवश्यकता असेल. 2 षटका आणि 2 धाब्यांची आवश्यकता हे विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. HNH उल्लासनगर संघाचे कर्णधार, चला टॉस साठी या. नरू भाई आप जहां कहीं भी होंगे प्लीज टॉस के लिए रिपोर्टिंग कीजिए. विनर के बीच में ये दूसरे राउंड की पहली मैच खेली जाएगी. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. सामना झाला फिनिश, सामना जिंकलाय कनक 11 भांडूप संघाने. हार्दिक अभिनंदन टीम कनक 11 भांडूप. आडलकाने टफलक देऊया टीम रिची जीतू निलेश 11 डोंबिवली या संघाला. पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या अशा शुभेच्छा असतील.